आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत मुंबईहून मालेगावकडे येणारा एमडी ड्रग्जचा साठा चांदवड टोल नाक्यावर जप्त केला आहे। अपर पोलीस अधीक्षक सूरजकुमार गुंजाळ यांच्या विशेष पथकाने ही धाडसी कारवाई करत 3 संशयितांना अटक केली आहे। मुंबईहून मालेगावच्या दिशेने येणाऱ्या एका किया कारमधून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक सूरजकुमार गुंजाळ यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे त्यांच्या विशेष पथकाने चांदवड टोल नाक्यावर सापळा रचला। मुंबईकडून येणारी MH41 BL 2720 क्रमांकाची किया कार फिल्मी स्टाईलने अडवत ताब्यात घेण्यात आली। यानंतर वाहनाची आणि संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून तब्बल 139 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली। या कारवाईत अब्दुल रहमान शेख अकबर, शेख रेहान शेख शफीउद्दीन आणि शेख शाहबाज शेख निसार हे 3 संशयित सर्व राहणार मालेगाव यांना अटक करण्यात आली आहे। ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस अधीक्षक सूरजकुमार गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस हवालदार राकेश उबाळे, पोलीस शिपाई राकेश जाधव, दिनेश शेरावते, राम निसाळ आणि अक्षय चौधरी यांनी यशस्वीरित्या पार पाडली। या प्रकरणाचा पुढील तपास चांदवड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत।